पी माझा उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर. विधेयकाच्या समर्थनार्थ 288 तर विरोधात 232 मतं. आज राज्यसभेत कसोटी. वक्फमध्ये कोणताही मुस्लिमेतर सदस्य नसेल. अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण. वोट बँकेसाठी अल्पसंख्याकांना घाबरवलं जात असल्याचा शहांचा विरोधकांवर आरोप. असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत चर्चेदरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली. मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा आरोप. तर ओवैसींचं कृत्य घटनाबाह्य. भाजपचा संताप. लोकसभेत मध्यरात्री 2 वाजता मणिपूरवर चर्चा. गृहमंत्री अमित शहांच्या उत्तरानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या ठरावाला मंजुरी. अजित पवारांच्या बीड दौऱ्याकडे पाठ फिरवत धनंजय मुंडेंची मुंबईतल्या फॅशन शोमध्ये उपस्थिती. आजारपणाचं कारण देत मुंडेंची दौऱ्याला दांडी. पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श. सरसंघचालकांचं नागपूरमध्ये मोठं वक्तव्य. प्रेक्षकांना नोटीस पाठवणाऱ्या पोलिसांना कुणाल कामरानं डिवचलं. बँकरला देशभरात कुठेही ट्रिपची ऑफर दिली तर कामराला मिळणाऱ्या पैशांची चौकशी करा. शिंदेंच्या शिवसेनेची तक्रार. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती. दर कपाती विरोधात महावितरणची नियामक आयोगाकडे याचिका. 1 एप्रिलपासून दर कपात लागू होणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज पुण्याच्या अनेक भागातील पाणीपुरवठा बंद. उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता. अमेरिकेचा जगाला आयात शुल्काचा दणका. भारतावर 26% कर, चीनवर 34%, तैवानवर 32% आणि युरोपीय देशांवर 30% कराची घोषणा. राज्यात पुढचे 5 दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचे. हवामान विभागाचा इशारा. तर कमाल तापमानाचाही कहर कायम. रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचं साईबाबा संस्थान सज्ज. साई मंदिर रामनवमीला रात्रभर खुलं राहणार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिन